आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आम्ही मजेत. तू कसा आहेस? मी पण मस्त. खूप बरं वाटलं तुम्ही लग्नाला आलात म्हणून. ऑफकोर्स मी येणार. रुद्रचं लग्न आहे म्हणल्यावर मिस कसं करणार? चान्सच नाहीये. गौरी, हा देवांश. हॅलो. याचे वडील आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर होते. नंतर दोघांनी आपापला स्वतंत्र बिझनेस सुरू केला आणि आपापलं स्थान तयार केलं. पण नंतर सुद्धा घरचे संबंध कधी तुटू दिले नाहीत. बाय द वे, मीट माय वाईफ सई. नमस्कार. नमस्कार. आमचं पण नुकतंच लग्न झालंय. आणि तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही त्यासाठी रिअली व्हेरी सॉरी. आणि मी त्यासाठी तुला कधीच माफ करणार नाहीये. बाय द वे, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि तुझं सुद्धा थँक्यू. आणि काय ग, एक लक्षात ठेव, मैत्रिणीला कधी नमस्कार करायचा नसतो, कायम मिठी मारायची असते. आता आपण मैत्रिणी झालोयत ना. आणि हो, तुला काहीही बोलावं असं वाटलं ना तर बिनधास्त मला फोन कर. आपण ना तक्रारी करूयात यांच्या एकमेकींना. अच्छा, मग मला आणि रुद्रला पण रेग्युलर भेटायला पाहिजे नाही का? नाही म्हणजे तेवढीच मला पण स्पेस रे. काय नेहमी बायको बायको बायको. अच्छा, तुम्हाला स्पेस हवी आहे? ठीक आहे, एक काम करा, तुम्ही आता इथेच थांबा, घरी नका येऊ. ओ हे काय, कुठे काय काय बोलते? कुठे आपण जरा. अरे, आत्ता तुमची जोडी जमली आहे ना, आणि आता लगेच भांडायला सुरुवात. नंदाई भांडत नाहीयेत ते, एकमेकांवरचं प्रेम वाढवत आहेत. आणि या अशा रुसव्या फुगांमधूनच एकमेकांवरचं प्रेम वाढतं. करेक्ट, अगदी मनातला बोललास. गौरी बहिणी, एकदम परफेक्ट नवरा निवडलाय तुम्ही, ट्रस्ट मी. आणि आता इतकं भांडायचं ना, तुमच्या दोघांमधलं प्रेम सुद्धा खूप वाढलं पाहिजे. वा, चला याच गोष्टीवर तुम्हाला लग्नाच्या दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. पण शुभेच्छा आम्हा तिघांना दे. ही आमची बिट्टी. बिट्टी हाय. गोड आहे. अभिनंदन. अभिनंदन. चला आता एक मस्त फसला. येस येस, प्लीज प्लीज प्लीज.